खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, त्यांचे विचार, त्यांनी जी घटना लिहिली त्यामुळे जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांची धारणा ही सगळ्या जनतेपर्यंत पोहोचलेली आणि त्यांना मानणारा वर्ग जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आजची ही जयंती ही फक्त आपल्याकडेच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर सुद्धा साजरी केली जाते आहे. आणि त्यामुळे त्यांना अभिवादन करणं हे आमच्या दृष्टीने आमचं कर्तव्य आहे. सकाळी सकाळी आम्ही त्यांच्या याला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करतोय. जिल्ह्यात देखील दुष्काळाची परिस्थिती आहे. आपल्या शिरूर असतील, अंबेगाव असतील या ठिकाणी खाजगी टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, काय सांगा? या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळं गेल्या वर्षी पाण्याचं खूप मोठा टंचाई आहे. काही स्वयंसेवी संस्था, आमच्या काही संस्था गावोगावी टँकर पोहोचवते. सरकारच्या माध्यमातून सुद्धा टँकरचा पाणी पुरवठा केला जातो आहे. पण काल केले असं म्हटले का सरकार असतील, पालकमंत्री असतील की तत्परता दिसून येत नाहीये दुष्काळाच्या परिस्थितीत? मला एक सांगायचं आहे, डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेलं गाव कोपरे मांडव जुन्नर तालुक्यातलं, त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चानं काल पासून पाण्याचे टँकर चालू केले. सरकारचे टँकर वेळेवर नव्हते, पण काल माझ्या कार्यकर्त्यांनी, आमच्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी टँकर चालू केलेले आहेत. त्यांना स्वतःचं दिसत नाही, जे स्वतःच्या तालुक्यामध्ये स्वतः दत्तक घेतलेलं गाव, तिथं आपण काय करू शकतो? राज्याचं काय बोलताय? त्यांना दिसत नाही, जनतेला दिसतंय. महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादांचं काम कसं आहे, अजितदादांची तत्परता काय आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. यानं सांगून ती काय तत्परता सिद्ध करण्याची गरज नाही आहे. असं काही नसतं. मी सुद्धा यापूर्वीच्या निवडणुका जिंकलो त्यावेळेला सुद्धा 5 आमदार विरोधातच असायचे. कोण विरोधात कोण बाजूने यायचं काय फरक पडत नाही. लोक सगळेजण एकत्र येऊन काम करतोय. हे बघा, मतदारसंघातले प्रश्न, अपूर्ण प्रश्न जे 5 वर्षात, गेले 5 वर्ष आहेत त्या जागेवर थांबलेले प्रकल्प मला पूर्ण करायचे. आज सुद्धा लोक, मगाशी बघितलं, सकाळपासून लोकांच्या अडीअडचणीसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला सतत फोन आहे. प्रचारामध्ये बिझी असताना सुद्धा एखाद्या ठिकाणी पाणी नाही आहे, लाईटीचा प्रश्न आहे, कुठला ट्रान्सफॉर्मर जळाला आहे, ही सगळी कामं मी प्रचार करता करता सुद्धा करतोय. खासदार नाही आहे मी. खासदारांचं कर्तव्य, त्यांच्या जबाबदाऱ्या मलाच पार पाडाव्या लागल्यात गेल्या 5 वर्षापासून. त्यांना कोणी फोन करत नाही. त्यांना जर फोन केला तर त्यांचे PA उचलतात, त्यांच्या आवाजामध्ये बोलतात आणि लोकांना फसवतात. पण आज सुद्धा प्रचाराच्या दरम्यान कमीत कमी पोलीस स्टेशनचे फोन, तहसीलदार वगैरे या सगळ्यांना फोन करायची माझी जबाबदारी आहे. मी कामं करतो. ही शिरूरची जनता, मायबाप जनता ठरवेल. जयंत पाटलांना माहिती नाही की कोल्हेने गेले 5 वर्षात मतदारसंघामध्ये काही कामं केली आहे का? एकाही गावात गेलेलं नाही. त्यामुळे लोकांना तो संताप आहे, आक्रोश आहे त्यांच्या विरोधात. त्यामुळे आता कुठंतरी आर्टिफिशियल प्रचार चालू आहे. कुठंतरी लोकांना दाखवतोय की आम्ही काहीतरी केलंय. काहीच केलं नाही, कुठल्याच गावात गेले नाही. आता ते अपयश भरून टाकण्यासाठी मग कुठं सोशल मीडिया, कुठं जयंत पाटील, कुठं अमोल कोल्हे यांची भाषणावर मतदार अवलंबून आहे. मला तरी वाटतं मध्ये 2014ला मला जे लीड मिळालं त्याच्यापेक्षा जास्त लीड, म्हणजे 3-3.5 लाखाच्या वर मला आवर्जून लीड मिळेल. हडपसर विधानसभा मतदारसंघातून कमीत कमी 1 लाखाचं लीड मिळेल. कारण 2014ला मला इथं 55,000चं लीड होतं. यावेळेला राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सगळे एकत्र असल्यामुळं ती लीड वाढेल. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.